नमस्कार मित्रांनो, आज परत मंथनच्या माध्यमातून एका गहन विषयाशी चर्चा करण्यासाठी आपण आलोय। ही जी चर्चा आहे ती आज बीड जिल्ह्यात थैमान मांडून असणाऱ्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटींच्या संदर्भातून आहे। ज्ञानराधा ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आज जिल्ह्यामध्ये थैमान घालते। आज अनेक शहरांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा संभ्रम पसरलेला आहे। एक चांगली उद्योजक असणारी उद्योग समूहासोबत जोडलेली संस्था म्हणून आजपर्यंत याला पाहिलं जायचं। माझ्यासारख्या अनेक लोकांनी या संस्था वाचावी, या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याची ओळख चांगल्या पद्धतीने होईल झाली होती आणि ही चांगली ओळख निर्माण होऊन आपल्या जिल्ह्याचं नाव कुठेतरी चांगल्या पद्धतीने एक ऊसतोड कामगार जिल्ह्याचा जो शिक्का आहे तो जिल्ह्यापासून पुसून जावा याच्यासाठी अनेक जणांनी मरमर केले। पण परवा दिवशी जेव्हा माननीय गेवराई न्यायालयाने जी म्हणजे आदेश दिला आणि त्या आदेशानंतर आता आमच्या सर्वांच्या अभिलाषांवर आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नावर पाणी पडलंय। का हो? सर्वसामान्य माणसाच्या पैशावर तुम्ही जर चैन करण्यासाठी अशा संस्था उघडत असताल ना तर तुमचा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे। माणूस म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य हे सर्व समाज करू शकतो। चांगल्या पद्धतीने तुम्हाला भरभरून प्रतिसाद देऊन तुम्हाला पंखही देऊ शकतं। पण जेव्हा तुम्ही आमच्यावर उलटताल ना साहेब, फक्त हात जोडू नका, आमच्यावर जेव्हा उलटताल ना तेव्हा या सामाजिक परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी मूल्यमापन आहेत याचंही भान ठेवा। गेल्या 6 महिन्यापासून हा गदारोळ सारखा चालू आहे सामाजिक परिस्थितीमध्ये की या संस्था, आणि आम्हालाही आशा वाटत होती ना की देशाच्या पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक स्वतःची ओळख निर्माण करणारी संस्था ही सर्वसामान्यांसाठी कशा पद्धतीने अशा पद्धतीचं वर्तन करी याचे आम्हालाही वाटलं नव्हतं। परंतु ज्या पद्धतीनं आज मल्टीस्टेटच्या माध्यमातून या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ज्या पद्धतीने उद्रेक झाला, गेल्या 6 महिन्यापासून सर्व ग्राहक सैरावैरा होते, प्रत्येक जण आपल्या प्रमाणे प्रयत्न करत होते। पण जेव्हा न्यायालयाने आदेश दिले की यांच्यावर गुन्हे दाखल करा, आता मला प्रश्न पडतोय की आम्ही केलेल्या समर्थनाची खूप मोठी चूक आम्हाला वाटते। आम्ही ही प्रांजळपणे केलं होतं, कसल्याही पद्धतीचा आम्हाला निरोप नव्हता किंवा कसल्याही पद्धतीचा आम्हाला हे नव्हतं। फक्त एक जिल्ह्यातला चांगला माणूस हा लयाला जाऊ नये, चांगल्या माणसावर वाईट प्रसंग येऊ नये, चांगल्या माणसाला कोणीही विटीस धरू नये यासाठी आम्ही केलेला हा चांगला प्रयोग आज आम्हाला आमच्या पश्चाताप होतोय की हा प्रयोग आम्ही का केला। खऱ्या अर्थाने सांगू का की आम्ही आमच्या बीड जिल्ह्यांमध्ये संत परंपरा एवढी आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजे हे सुपंथ चांगल्या पद्धतीने धरता येतील यासाठीच आम्ही नेहमी प्रेरित राहतो। जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला आपण कशा पद्धतीने मोठं केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याची एक विकास झाला पाहिजे आणि या विकासाची फळं आपोआप या जिल्ह्याच्या लोकांना पाहायला मिळतील, बेरोजगारीचे प्रश्न निर्मूलनास येतील, अशा अनेक उद्देशाने आम्ही सगळेजण सगळ्या जिल्ह्यातले सर्व माणसं नेहमीच झटत असतात। परंतु जेव्हा अशा पद्धतीचा 6 महिन्याचा कालखंड जाऊन सुद्धा जर तुम्हाला या गोष्टीचा आलेख गाठता येत नाही, तुम्हाला या गोष्टी समोर आणून काहीही प्रश्न निराकरण करता येत नाही, तर मग प्रश्न उत्तर काय शोधावी? कुठे साहेब, खरंच समाज खूप हातबल आहे आणि तुमच्याकडं जे काही पैसे लोकांनी ठेवलेत ना ते कष्टाचे आणि घामाचे आहेत। या घामाच्या पैशावरच आज प्रत्येक गोष्ट, कारण की गरीब सगळ्यांची सगळं काही चालू शकतं, पण गरीबाचा हा पैसा आणि गरीबाची जी मेहनत आहे ना ती आजही वाया जाऊ देऊ नका। एवढीच, जरी तुमच्यावर आज वाईट वेळ आलेली असेल, परिस्थिती विपरीत असेल, तरी आजही विचार करा आणि तुम्हाला जर ज्या पद्धतीने आज न्यायालयाने तुमच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगितलंय, परंतु या गुन्हे दाखल केलेल्या गोष्टीवर लक्ष घालून तुम्ही आता समाजाला बगल देऊ नका।
तुम्ही स्वतःहून सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे पैसे कशा पद्धतीने देता येतील, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने तुम्ही तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला परतफेड करता येईल याकडं कृपया थोडं तरी लक्ष द्या. थोडं नाही, तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. कारण की गोरगरिबांनी कष्टाने जमवलेला पैसा एक एक पै गोळा करून ठेवलेला. याच्यात अनेक जणांचे स्वप्न आहेत, अनेक जणांच्या आकांक्षा आहेत, अनेक जणांनी फुलवलेली खूप सुंदर बाग आहे. आणि ही बाग तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नैतिकतेने दिलेला नाही. त्यामुळं आज जी काही जिल्ह्याची वाताहत संस्थेच्या माध्यमातून होते ना, सर्वसामान्य माणसांचे आशय, अपेक्षा आणि याच्यावर जे पाणी फिरण्याची वेळ आली आहे ना, त्याला आजही तुम्हाला रोखता येईल साहेब. त्या गोष्टी फक्त फेसबुक लाईव्ह किंवा सर्वसामान्यापर्यंत मेसेज देऊन करता येणार नाही, तर त्या कृतीत आणणं गरजेचं आहे. कृतीच्या माध्यमातून तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे साहेब, पुण्याई खूप कष्टाने मिळते, कसोटीने मिळते, आणि कसोटी ही अजूनही गेलेली नाही. तुम्हाला तुमच्याच पद्धतीनं तुम्ही ज्या गोष्टींना पुढे आणताय त्या पद्धतीनंच तुम्हाला त्या गोष्टीचं निरसन केलं पाहिजे. एवढ्याच अपेक्षाने थांबतो. नमस्कार.